अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 नवजात बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। या घटनेची इनसाइट स्टोरी सध्या समोर आली आहे। आग लागली त्यावेळी वार्डात स्प्रिंकलर सुरू नव्हतं अशी माहिती खुद्द जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली। त्यामुळे रुग्णालयात प्रशासनाचा गलथान कारभार आता चव्हाट्यावर आला आहे। फायर ऑडिट हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी त्यांनी अप्लाय केलेलं आहे। आता ते एक एजन्सी नेमणूक करून त्याचं ते फायर ऑडिट करत असतात। आणि राहिला प्रश्न त्या जे स्प्रिंकलर्स जे चालू नाही झाले तर आता फॉगर्स किंवा स्प्रिंकलर जे चालू नाही झाले तर आताच जे PWD इलेक्ट्रिकलचे पण कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी सांगितलं की नॅशनल बिल्डिंग कोडच्या अनुसार जे ऑपरेशन थिएटर म्हणा किंवा आपले जे अशा पद्धतीचे जे NICU आहे त्याच्यामध्ये आपण हे जे स्प्रिंकलर्स आहे ही सिस्टीम त्या ठिकाणी लावत नाही। आणि आपण जे एक प्रकारचं मॅन्युअली आपण फायर एक्सटिंग्विशर जे वापरतो आपले जे CO2चे तेच आपण त्या ठिकाणी वापरत असतो असं त्यांचंही हे आहे। पण ज्या अर्थी आता आपण तिथे सिस्टीम लावलेली होती आणि ती योग्य वेळेत काम नाही केली तर त्याची पण आपण चौकशी त्या ठिकाणी करणार आहे। पण ही वस्तुस्थिती आहे की ते स्प्रिंकलर सिस्टीम काम नाही केलं। जे लहान बाळ आमचे PDMC मध्ये ॲडमिट केले होते, रात्रीच त्यांना मूव्ह केला होता। आता सगळे बाळांना आपण पाहिलं आहे तर बच्चू आता सगळे बच्चू ओके दिसत आहे। आणि बाकी हॉस्पिटलची जी आम्ही माहिती घेतली आहे जिथे जिथे शिफ्ट झालेले आहे ते सगळे बच्चू आता स्टेबल आहे। पण जी घटना झाली अमरावतीमध्ये डफरीनमध्ये ते खूपच अतिशय मन दुखवणारी घटना झाली आहे। आणि आम्ही आमचे मुख्यमंत्री साहेबांना आणि हेल्थ मिनिस्टरना मी आजच फोन केला, त्यांच्याशी बोलली, रवीजींचं बोलणं झालं तर जेही दोषी याच्यात आढळणार आहे, कारण मी PDMC मध्ये आल्यानंतर डीन साहेबांसोबत तेच बोलली की आपण कशा पद्धतीने ऑडिट करतो आणि का ऑडिट झाला नसेल आणि किती महिन्यांनी आपण ऑडिट केला पाहिजे, व्हेंटिलेटर्स कसे चेक केले पाहिजे, ते सगळी गोष्टी इथेही चर्चा झाली। आणि मी लेखी आमचे हेल्थ मिनिस्टरलाही पाठवणार आहे महाराष्ट्राचे, आणि कडक कारवाई तो जरूर होगी।